नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, जेव्हापासून शिवसेनेमधून एकनाथ शिंदे सहित 40 लोक बाहेर पडले, तेव्हा ॲक्च्युली महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं. आणि हे सरकार जवळजवळ 2.5 वर्ष चाललं असं आपल्याला म्हणता येईल. पण या राज्यसभेच्या काही जागांचं इलेक्शन होतं. त्या राज्यसभेच्या जागांवर निवडणूक पार पडली आणि हे लोक मग ठाण्याला जमा झाले. त्यानंतर सुरत मार्गे गुवाहाटी मार्गे गोवा आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये येऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर आपलं सरकार बनवलं. त्या अगोदर ते 8-10 दिवस तर असंच म्हणत होते की आम्ही शिवसेनेत आहोत, आम्ही शिवसेना सोडली नाही. आणि त्यांचे प्रवक्ते पण, शिंदेचे प्रवक्ते सांगायचे की अजूनही मातोश्रीने विचार करावा किंवा उद्धव ठाकरेंनी विचार करावा, पुनर्विचार करावा. त्यांनी राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा यांचा जो पाठिंबा आहे तो विड्रॉल करावा. आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे, भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनवा, आपल्याला पक्षामध्ये कुठलीही फूट घडून आणायची नाही, अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत वातावरण होतं. पण उद्धव ठाकरेंना हे शेवटपर्यंत मान्य झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांना अनेक शिव्या श्राप दिले, गद्दार सांगितलं, खोके बोके हे सर्व आपण ऐकून झालंय. अगदी संजय राऊतांची जी खालची एकदम गलिच्छ भाषा, शिंदेंना मिंदे, किंवा त्यावेळेस तर संजय राऊत म्हणत होते की गुवाहाटीवरून प्रेतच येतील. या अशा ज्या काही घटना, याच्यामधून जे काही एकमेकांमधील जो वाद आणि द्वेष भावनेचं जे काही वातावरण निर्माण झालं ते आजपर्यंत कायम आहे. आणि मग सत्ता संघर्ष, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवलं, यांचं 2.5 वर्षाचं सरकार पडलं. हे बहुमताला सामोरे गेले नाही. मग मुळात काँग्रेसने जे काही विधानसभेचे जे अध्यक्ष होते नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर या नवीन सरकारमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली आणि मग हे सत्ता संघर्षाचा शेवटी जो काही संघर्ष हा सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने हा सगळा निकाल लावण्याचं किंवा ह्या ज्या 16 आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला आणि त्याचा निकाल पण आता लागलेला आहे. या 7-8 याचिका होत्या. सुरुवातीलाच आपण कालच्या व्हिडिओत सांगितलं की शिवसेना कोणाची यावर निकाल देऊन बाकीच्या याचिका बऱ्याचशा फेटाळल्या. आणि मग जर शिवसेनाच एकनाथ शिंदेची असेल तर बघ, आमदार 16 आहे, आमदार पात्र अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं हे 16 आमदार तर पात्र झालेच. पण अध्यक्षांनी गोगावलेंच्या याचिकेवर पण निकाल दिला आणि ठाकरे गटाचे आमदार सुद्धा पात्र करून टाकले, त्यांना सुद्धा अपात्र केलं नाही. म्हणजे या निकालामध्ये असं आपल्याला एक लक्षात येईल की ठाकरे पण जिंकले, शिंदे पण जिंकले, ठाकरे पण हरले, शिंदे पण हरले.
अशा पद्धतीचा एकंदरीत निकाल आपण बघितला. पण दोन्ही बाजूची आपण परिस्थिती बघितली तर दोन्ही बाजूंना असं वाटत होतं, ठाकरेंना असं वाटत होतं की शिंदेसह 16 आमदार अपात्र व्हायला पाहिजे आणि शिंदेंना असं वाटत होते की आदित्य ठाकरे सोडता 14 आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते. पण अध्यक्षांनी काही मेरिटवर जे काही निकाल दिले ते दिले आणि ते निकाल त्यांचे अतिशय अभ्यासपूर्व आणि कायदेशीर निकाल आहे आणि सुप्रीम कोर्टाची कुठेही गाईडलाईन, या गाईडलाईनचं कुठेही अध्यक्षांनी उल्लंघन केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं सुरुवातीला तरच आपण अध्यक्षांचा या निकालाच्या बाबतीत, अतिशय ऐतिहासिक निकालाच्या बाबतीत अध्यक्षांचं आपण अभिनंदन करू. कारण हा तिढा महाराष्ट्रामधला सुटणं गरजेचं होतं आणि तो जवळजवळ सुटल्यासारखा आहे. आता काथ्याकूट चालू राहील. अनेक काळे कोठावाले रोज नवनवीन कोट घालून आणि मग कायद्याचे कलम कोट करतील. अनेक निकाल, या निकालात असं म्हटलं होतं, त्या निकालात असं म्हटलं होतं, ह्या राज्य सरकारचं तसं झालं, त्या राज्य सरकारचं असं झालं, 10 शेड्यूलमध्ये असं झालं, मग अपात्रतेचं तसं. या सगळ्या गोष्टीचा काथ्याकूट आता आपण जवळजवळ 18-19 महिन्यापासून जे काही सोशल मीडिया म्हणा किंवा माध्यम म्हणा याच्यामध्ये ऐकून ऐकून आपण फार कंटाळलेलो आहे. तरी पण हे सर्व जे काही भाडोत्री घंटातज्ञ हे उद्धव ठाकरेंना सल्ला देणारच. शरद पवारांनी पण कालच सल्ला देऊन टाकला की उद्धव ठाकरेंना अगदी परिस्थिती चांगली आहे. तसं अध्यक्षांनी चुकीचंच काम केले. अध्यक्षांनी 10 शेड्यूलचा काही विचारच केला नाही. सुभाष देसाईंच्या याचिकेवर काही चर्चाच केली नाही. सुभाष देसाईंची याचिका तर अगदी तीच महत्त्वाची होती. 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न महत्त्वाचा होता. कारण राज्यपालांवर अनेक ताशेरे ओढले होते सुप्रीम कोर्टाने. पण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते. सुप्रीम कोर्टाच्या मौखिक ताशेरे आणि ज्या काही निकालामध्ये जे काही त्यांनी लेखी लिहायला पाहिजे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि मग शरद पवारांनी सांगितलं की खूप चांगलं वातावरण आहे, उद्धव ठाकरेंना तर न्यायालयात गेलंच पाहिजे आणि आपण सर्वजण न्यायालयात जाऊन याला लढा देऊ, दुनिया करू. पण आता समोर लोकसभेचं इलेक्शन आहे. 60-70 दिवसावर अक्षरशः आचारसंहिता लागण्याची वेळ आहे. या लोकांना, सर्व लोकांना इंडिया आघाडीत अजून जागा वाटप यांचं झालेलं नाही. आणि मग शरद पवारांचे यांना सल्ले की तुम्ही न्यायालयात जा, न्यायालय कचेरीमध्ये, कोर्टामध्ये याच्यात किती वेळ जाईल, किती पैसा जाईल, किती वेळेचा अपव्यय होईल, या सगळ्या गोष्टी आता आपण सुप्रीम कोर्टही बघितलं, निवडणूक आयोग बघितलं, विधानसभेचा निकाल पण बघितला. यातून आता काय स्पष्ट होणार आहे आणि काय स्पष्ट करायचे. न्याय प्रक्रिया अतिशय एक प्रोसेस आहे. ती काय लगेच आता उद्धव ठाकरे बोलले ऑक्टोबरपर्यंतच लावा, सप्टेंबरपर्यंतच लावा, 2 महिन्यातच लावा. आता काय आपला घरचा कायदा नाही. पण या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण आपण फक्त बोंब मारायची, बाहेर बाकी सांगायचं की देशात लोकशाही नाही राहिली नाही, लोकशाहीची हत्या झाली, लोकशाहीचा गळा दाबला, लोकशाहीला गळा घोटला, आता हे असं होईल, 11 कोटी जनतेचा अपमान होईल.
उबाटा सेना म्हणजे काही महाराष्ट्र आहेत का? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचे मालक झालेत का? या 11 कोटी जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादीचे 2 गट आहे, अन्य इतर पक्ष आहेत. काहीही झालं की 11 कोटी जनतेचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, लोकशाहीची हत्या, या सगळ्या गोष्टी भंपकपणे संजय राऊत बोलत असतात. त्याला काडीची किंमत नाही. अक्षरशः त्यांनी तर काल आणि लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून टाकली की इतिहास जमा झाली शिवसेना म्हणून. आणि असेच नेते आणि असेच सहकारी जर उद्धव ठाकरेंबरोबर असतील तर शिवसेनेचं काय होणार आहे किंवा उबाटा सेनेचं काय होणार आहे हे काही कुणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. लोकशाही बाकी महाराष्ट्रात पाहिजे, बाहेर पाहिजे, दुनियात पाहिजे. लोकशाही पाहिजेच, पण तुमच्या पक्षात पण लोकशाही पाहिजे. तुम्ही पक्षाचे मालक नाहीये. जरी एक शिवसेना पक्ष तुमच्या स्वर्गीय वडिलांनी काढलेला असेल, पण त्याला सुद्धा काही घटना आहे, त्याला सुद्धा काही आधार आहे. तुम्हाला जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमधून जायचं असेल तर त्यावेळेस तुमचा पक्ष रजिस्टर असेल आणि पक्ष रजिस्ट्रेशन करताना या सगळ्या पेपर वर्कमधून किंवा घटनेमधून काहीतरी आपण त्यांना आम्ही असा चालवणार आहे पक्ष, आमच्याकडं असा नियम राहील, काहीतरी तुम्ही दिलेलं असेल आणि त्याच्यावरच या पक्षाचं ध्येय धोरण चालत असतं. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्ष याच्यामध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहे. कोणाचे अधिकार किती, पक्षाच्या प्रमुखाचे अधिकार किती, संसदीय पक्षाचे अधिकार किती किंवा विधिमंडळ पक्षाचे अधिकार किती, निवडून गेलेल्या लोकांचे अधिकार काय. आता बाळासाहेब ठाकरे असतानाच जे काही यांची घटना आहे त्यावेळेस हे पक्ष प्रमुखपद नव्हतं. यांनी 2018 साली हे पक्ष प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख पद निर्माण केलं. घरातच बसून सगळं यांनी यांच्या पद्धतीने यांची घटना लिहिली आणि सर्व अधिकार पक्षप्रमुखाला घेऊन टाकले. मग कोण तुमच्या साधं तुम्हाला एखाद्या निर्णयाला विरोध केला तर त्याला तुम्ही हकालपट्टी करणार हे अधिकार सुद्धा तुम्ही तुमच्याकडे घेऊन टाकले. म्हणजे तुम्हाला बाहेर लोकशाही पाहिजे, बाहेर तुम्हाला लोकतंत्र पाहिजे, पक्षात बाकी तुम्ही तुमची हुकुमशाही करणार. अरे तो हुकुमशाह सुद्धा परवडला, कारण तो त्याच्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर एखादं देश चालवत असतो किंवा राज्य चालवत असतो. त्यांनी स्वतःची एक ताकद निर्माण, ओळख निर्माण केलेली असते. तुम्हाला आयता पक्ष मिळाला, वडिलांनी तयार केलेला पक्ष मिळाला आणि तो सुद्धा तुम्हाला टिकवता आला नाही. हे अतिशय मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि फक्त लोकशाहीचा गळा आणि अशाच पद्धतीने गळे काढायचे हा एक कलमी कार्यक्रम आपण उबाटाकडे बघितला. फक्त शिव्या श्राप द्यायचे. कालही तुम्ही अतिशय किळसवाण्या प्रकारामध्ये तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीत जे काही उल्लेख केले, घाणेरडे उल्लेख केले, असंसदीय भाषा वापरली, मग तुम्ही वापरली असेल, संजय राऊतांनी वापरली असेल, अतिशय घाणेरडी. आणि मग लोकशाही लोकशाही लोकशाहीचा टिमकी मिरवायची. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टात जाल. सुप्रीम कोर्ट उद्या काय याच्यावर सुनवाई करणार आहे हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे. पण पक्षामध्ये इतकी मोठी फूट
त्यावेळेस झाली आणि आता पक्ष तुमच्या ताब्यातून पूर्णपणे गेलेला आहे. आता शिवसेना ही शिंदेंची झाली आणि काही लोक फक्त या निकालावर अवलंबून होते. हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल याची वाट सुद्धा पाहत होते. मुंबईमध्ये 35-40 माजी नगरसेवक वाट बघत होते. ते पाईपलाईन मध्ये. तुम्ही त्यांना गाजर दाखवत होते रोज. सरकार आज कोसळणार आहे, उद्या कोसळणार आहे, परवा कोसळणार आहे, सरकार आता पडेल, मेंदे सरकार उद्या पडेल, सकाळी पडेल, संध्याकाळी पडेल, मार्च मध्ये पडेल, एप्रिल मध्ये पडेल, मे मध्ये पडेल. सरकार पडलं नाही. सरकार आणि पडणार पण नाही. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी आणि NCP अजितदादा पवार गट या तिघांचं जी काही महायुती सरकार आहे हे पूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल. आता खात्री आलेली आहे. त्यामुळे तुमचे नगरसेवक झालं, तुमचे 4-5 आमदार झालं आणि 1-2 खासदार सुद्धा शिंदेंकडे येऊ शकतात. कारण आता त्यांना जो काही निकाल यायचा तो आला. त्यांना आता कुठली भीती राहिली नाही. कुणी आमदार पण पात्र अपात्र होण्याचा प्रश्न नाही. सर्वच आमदारांना अभय मिळाले. त्यामुळं आता शिवसेना, उभाटा सेना ही अस्तित्व यांचं काय होईल याची शक्यता वाटते. आणि मग तुमचा गर्व, तुमचे जे काही अहंकार, तुम्हाला तो बाजूला ठेवता आला नाही आणि केवळ या लेब्रांडू आणि ह्या पुरोगामी पत्रकार संपादक हे जे काही तुमची वाट लागायची वाट पाहत होते हे आता तुम्हाला वाचवणार नाही. यांना तुम्ही फक्त खेळणं होतं आणि तुम्हाला फक्त भारतीय जनता पार्टीपासून तोडायचं, हिंदुत्वापासून तोडायचं. जे काही तुमचा पक्ष हिंदुत्वाच्या मार्गावर तुमची एक ओळख तयार होती, ती ओळख या लेब्रांडू आणि पुरोगामी ह्या सगळ्या लोकांनी पुसून काढली. अनेक तुम्हाला वाईट वाईट आशीर्वाद भेटले. तुमच्या या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये तुम्ही साधू संतांचे सुद्धा त्या पालघरच्या तुम्हाला शाप मिळाले. अनेक महिलांचे शाप तुम्हाला मिळाले. अनेक महिलांना तुम्ही त्रास दिला. कोणाचं घर पाडलं असेल, कोणाला तुम्ही महिना 2-2 महिने जेलमध्ये ठेवले असतील. अनेक लोकांना तुम्ही मंत्रिमंडळातल्या लोकांनी, साथीदारांनी घरी नेऊन त्यांना मारलं असेल आणि तुम्ही लोकशाहीच्या बाता करायच्या. लोकशाही नाही, लोकशाही नाही, महाराष्ट्राचा अपमान. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहेत का? या 11 कोटी जनतेमध्ये अनेक लोक येतात. कालच्या निकालाने अनेक लोकांना आनंद सुद्धा झालेला आहे आणि हे 11 कोटीमध्येच येतात. त्याच्यामुळे उगाच कांगावा करायचा. महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, काही महाराष्ट्राचा अपमान वगैरे झालेला नाही आहे. महाराष्ट्राला उलट आनंदच झालेला आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या नावाने बोंब ठोकायची आणि आपलं सोयीस्कररित्या राजकारण लोकांच्या माथी मारायचं. काही झालं की महाराष्ट्राचा अपमान, काही झालं की गुजरातला हे चाललं, हे तिकडं चाललं, ते तिकडं चाललं आणि तुमचं बाकी मस्तपैकी 1 मातोश्री, 2 मातोश्री, 3री मातोश्री हे सगळं लोकांना दिसत असतं. आता पक्ष जो काय शिल्लक आहे तो सांभाळा. आता सरकार काय कोसळलं नाही आणि जी पक्षाला तुमच्या उबाटा, तुम्हाला या उबाटा शब्दाचा पण खूप राग आला असं तर दिसलं, पण उबाटा काही शिवी नाही, ते तुमचं नाव आहे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असंही म्हटलं तरी हरकत नाही.
पण उबाठा म्हटलं तरी काही हरकत नसावी, यावरून सुद्धा तुम्ही लोकांवर ओरडा केला आणि त्याच्यामुळं अजून तुम्ही हसू करून घेतलं, विनाकारण हसू करून घेतलं. बघा आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पक्षाला किती गळती लागते, तुमच्या बरोबर काय होते काय नाही. उद्याच्या येणाऱ्या सर्व अजून 7-8-10 महिन्याचं तुमचं अजून आमदारक्या शिल्लक आहे. भारत गोगावल्यांचाच व्हीप उद्याही लागू होणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये संघर्ष अजून वाढेल की तो कमी होईल, काय होईल येणाऱ्या काळामध्ये तो समजेल. पण यातून जे काही धडे महाराष्ट्राला किंवा सर्वच राज्यांना मिळायला पाहिजेत ते मिळेल. आणि लोकशाही कशी जिवंत ठेवायची हे सुप्रीम कोर्टाला पण माहिती आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांना पण माहिती आहे. लोकांना आपण कसं बनवतो, लोकांना फसून कशा पद्धतीने सहानुभूती निर्माण करतो, या सर्व सहानुभूत्या येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला समजतील. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.